आमच्या आत्मविश्वासात काहीही कमी नाही, कारण आम्ही नेहमीच लोकांसोबत उभे राहिलो आहोत. लोक आमच्यासोबत असतील असा आमचा ठाम विश्वास आहे. राहुल गांधींबद्दल न बोललेलंच बरं. ते एक असे व्यक्ती आहेत जे कोणालाच कळत नाहीत. ते आहेत राहुल गांधी. मागच्या वेळी 99 जागा होत्या. यावेळी त्याहून अधिक जागा जिंकून आम्ही विजयी होणार आहोत. लोक त्याच्यासोबत आहेत. मिस्टर पिंजराई, सर्वप्रथम 50 वर्षांचा विक्रम मोडल्याबद्दल आणि पुन्हा निवडून आल्याबद्दल अभिनंदन. नाहीतर पूर्वी आत बाहेर असं चक्र चालू राहायचं आणि तुम्ही 50 वर्षाचा विक्रम मोडला आणि 2दा निवडून आलात. आता तुम्ही 3ऱ्या कार्यकाळाच्या प्रतीक्षेत आहात आणि अभिनंदन. म्हणजे तुमची एक कणखर नेता अशी प्रतिमा आहे. म्हणजे आम्ही सगळीकडे मतदारांशी बोलत आहोत आणि तुमची प्रतिमा एक कणखर नेता अशीच आहे. पण त्यासोबतच तुम्ही इतके कणखर आहात की तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात खऱ्या प्रतिभेला वाव देत नाही. 2 उत्कृष्ट मंत्री आयझॅक आणि शैलजा बाहेर. मला माहित आहे की तुमच्याकडे 2 कार्यकाळांची मर्यादा आहे, पण तुम्ही सूट देऊ शकता आणि ते इतके चांगले होते, ते तुमचे सर्वोत्तम मंत्री होते आणि ते बाहेर आहेत. लोक हेच म्हणत आहेत. असं का? सॉरी, मी मल्याळममध्ये बोलेन. होय. तो एक नवीन निर्णय होता. हो, त्या मंत्रिमंडळात सर्वांनी तितक्याच उत्कृष्टपणे काम केलं होतं. पण तिथे आम्ही एक नवीन निर्णय घेतला की सर्वांनी बदलायला पाहिजे. त्यात ती एक पक्षाची भूमिका होती. त्याचा भाग म्हणून सूट फक्त मलाच होती. बाकी सर्वांनी बदलावे असे ठरले होते. ते त्याचाच एक भाग म्हणून घडलं. ते त्या टप्प्यावर काय होईल याची चिंता किमान काही लोकांना तरी होती. पण अनुभव हेच दाखवतो की त्यात इतर काही समस्या आल्या नाहीत. नवीन लोकांनी चांगल्या क्षमतेने काम करण्याची परिस्थिती निर्माण झाली. आता मागे वळून पाहिलं तर केरळनं गेल्या 5 वर्षात आधीच्या 5 वर्षाप्रमाणेच चांगलं काम केलं आहे. त्याने कोणतीही विशेष अशी नकारात्मकता निर्माण केली नाही. हीच वस्तुस्थिती आहे. सर, इथल्या तुमच्या अनेक समर्थकांनी तुम्हाला कॅप्टन म्हटलं आहे. एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेता म्हणून आधीच 10 वर्ष पूर्ण केली आहेत आणि आता तुम्ही म्हणत आहात की तुमची प्रचाराची घोषणा प्रत्यक्षात LDF शिवाय दुसरं कोण आहे ही आहे. लोकसभा निवडणुकीतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील कामगिरी सूचित करेल की कदाचित इतर पर्यायही आहेत. प्रत्येक निवडणुकीची एक वेगळी पद्धत असते. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणूक म्हणूनच पाहिलं पाहिजे. विधानसभा निवडणूक केरळचं संपूर्ण भविष्य ठरवणारी आहे. यामध्ये केरळचा अनुभव तो महत्त्वाचा आहे. त्या अनुभवाच्या आधारावरच 2016 ते 21 हा 5 वर्षांचा काळ आहे. त्याआधी राज्य खूपच वाईट अवस्थेत होते. ते बदलण्यात LDFला यश आले. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे राज्याची प्रगती झाली. प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, आपले पर्यावरण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, IT क्षेत्र, कृषी क्षेत्र, सर्व क्षेत्रांमध्ये मोठा बदल झाला. हे सर्व लोकांना हवे असल्यामुळेच. जसे प्रणॉय रॉय यांनी आधी सांगितले, 50 वर्षांचा इतिहास बदलला गेला. आता आणखी एक इतिहास रचता येईल का? केरळला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली. आता तुम्ही आणखी एक इतिहास घडवणार आहात का? तसे नाही. सडक सत्तेमुळे केरळची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली आहे. ती समृद्धीसुद्धा सांगितल्यावरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होईल. म्हणजे सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे आम्हाला केरळला अतिदारिद्र्यमुक्त करता आलं. जगातल्या काही निवडक देशांनाच ते शक्य झालं आहे. देशातील कोणत्याही राज्याला अशा गोष्टीचा विचारही करता आलेला नाही. आम्ही सर्वच क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. औद्योगिक क्षेत्रात आता गुंतवणूक, स्नेही बाबतीत ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतरच्या वर्षीही तेच घडलं. उच्च शिक्षण क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सक्षम केलं जात आहे. केरळमधील तरुणांनाही तेच हवं आहे. या सर्वांमुळे
जगाच्या विकासासोबतच आधुनिक जगाला साजेशा अशा विकसित राज्यात आपलं केरळ रूपांतरित होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकांनी याच सर्व अपेक्षा ठेवून LDFला पाठिंबा दिला. आम्ही ते पूर्ण करू शकलो आहोत. लोक पूर्णपणे आमच्यासोबत असतील अशीच आम्हाला अपेक्षा आहे. तिरुवनंतपुरमपासून इथपर्यंत गाडीनं येताना जवळजवळ प्रत्येक 300 यार्डावर तुमचा फोटो असलेलं एक मोठं होर्डिंग आहे, ज्यावर LDFला मत द्या असं लिहिलं आहे. तर ही तुमच्यासाठी वैयक्तिक निवडणूक आहे का? आहे. तुम्ही आहात का? ही वैयक्तिक प्रचार मोहीम आहे का? LDF आणि तुम्ही एकच आहात का? तुम्ही या निवडणुकीकडे कसे पाहता? LDF नेहमीच सामूहिक कार्याला प्राधान्य देते. LDF म्हणजे एक आघाडीच आहे ना, विविध राजकीय पक्षांचा समावेश असलेली आघाडी. सगळे हां. योग्य प्रकारे संवाद साधणारी ही आघाडी आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा वन मॅन शो नाही. सगळं काही एकत्रितपणे ठरवलं जातं. पण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान LDFचा प्रवक्ता म्हणून मला सादर केलं जात असेल. ते मी मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे आहे. त्याकडे तेवढ्याच मर्यादित पाहिलं पाहिजे. त्याला इतर अधिक महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण विजय, प्रत्येक पोस्टरवर तुमचं मोठं स्मित हास्य आहे. हा आत्मविश्वास. आम्हाला आत्मविश्वासाची काहीही कमी नाही, कारण आम्ही नेहमी लोकांसोबत उभे राहिलो आहोत. लोक आमच्यासोबत असतील हाच आमचा दृढ विश्वास आहे. नक्कीच. तीच आमची ताकद आहे. पण सर, एक वस्तुस्थिती आहे, फक्त एक गोष्ट, की तिथे नाही, तिथे खूप बंडखोर झाले आहेत. मग ते श्री जी सुधाकरन किंवा PKSSY, TKSSY किंवा आपल्याकडे TK गोविंदन आहेत. या सर्वांमुळे असा समजसुद्धा निर्माण होत आहे की हा पक्ष फक्त श्री पिनराय विजयन. दुसरी गोष्ट म्हणजे नेतृत्वाची दुसरी फळीसुद्धा. तुम्ही 10 वर्ष राज्याला सांभाळले आहे. ही काळानुसार होणाऱ्या बदलांनुसार घडणारी गोष्ट आहे. आमच्यामध्ये सहसा अशा प्रकारचे बंडखोर नसतात. पण पदाची लालसा हाच सगळ्याचा आधार आहे. संसदीय व्यामोहाने त्यांना एका विचित्र अवस्थेत आणले आहे. मी एकच सांगतो, या कोणत्याही मतदारसंघात हे बंडखोर उमेदवार झाल्यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. त्या सर्व मतदारसंघांमध्ये LDF चांगल्या प्रकारे जिंकून येईल. त्यांच्या उमेदवारीमुळे LDFला काहीही नुकसान पोहोचणार नाही. सर, असे मोठ्या प्रमाणावर मानले जाते की मुख्यमंत्री म्हणून तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात तुम्ही तुमच्या निर्णय प्रक्रियेत विचारसरणीपेक्षा व्यवहारवादाला अधिक महत्त्व दिले आहे. मग तो शबरीमालाचा मुद्दा असो, काही मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प असोत किंवा एजवा जातीचे नेते वेल्लापल्ली नटेसन यांच्याशी तुमचा सततचा संपर्क असो, ज्यांनी मुस्लिम समुदायाबद्दल प्रक्षोभक विधाने केली आहेत. तर तुम्ही यावर काय प्रतिक्रिया द्याल? यामध्ये LDF जी भूमिका घेते ती सर्वसाधारणपणे राज्याच्या विकासासाठी अनुकूल आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक योजना राबवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय महामार्गाचा विकास केरळसाठी आवश्यक होता. त्याला विरोध होता. विरोधावर मात करून ते लागू करण्यात आम्हाला यश आले. लोकांनी दिलेला पाठिंबा हाच त्याचा आधार आहे. लोकांना ते हवं आहे. त्याचबरोबर त्या टप्प्यावर गेल पाईपलाईन राबवावी लागली होती, पण ते रखडले होते. आम्ही लोकांच्या इच्छेनुसार ते राबवण्यास पुढे सरसावलो. ते राबवले. या सगळ्यात आम्ही स्वीकारलेला दृष्टिकोन लोकांना पटवून देणं हा आहे. लोकांना पटवून दिले, लोकांना सोबत ठेवले, अशा प्रकारे लोकांचे सहकार्य मिळवले, चांगल्या प्रकारे राबवता आले. त्याच टप्प्यावर रखडलेला एक प्रकल्प होता, एडमन कोची पॉवर हायवे. ते सुद्धा पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने सोडून दिले होते. त्यांना परत बोलावले, काम पूर्ण करण्यास सांगितले. त्यातही काही अडथळे आले, पण आम्ही ते पूर्ण करू शकलो. राज्याप्रती वचनबद्ध असलेली एक आघाडी म्हणून हे सर्व पूर्ण केले. ते आमचं एक वैशिष्ट्य आहे. तर पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं पाहिल्यास फक्त हेच नाही, तर आपला डोंगराळ महामार्ग, त्याचप्रमाणे किनारी महामार्ग 10,000 कोटी रुपये खर्च करून राज्य हे पूर्ण करत आहे. KIIFBच्या माध्यमातून तो पैसा उभारण्यात आला आहे. कोवलमपासून बेकलपर्यंतचा जलमार्ग आहे, 600 किलोमीटर आहे. तो जलमार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावर केरळच्या पर्यटनात मोठा बदल घडेल, कारण पर्यटकांसाठी ते एक मोठे आकर्षण ठरेल. त्याचप्रमाणे आम्ही पूर्ण केलेला एक प्रकल्प म्हणजे विझिंजम. विझिंजम हे केरळचे बंदर असले तरी खरे तर ते भारताचे बंदर आहे. हे भारतातील सर्वात मोठे बंदर बनले आहे,
जगातील दुर्मिळ बंदरांपैकी एक बनले आहे. त्याचप्रमाणे विमानतळ विकास. आम्ही चांगला हस्तक्षेप केला आहे. कन्नूर विमानतळ प्रत्यक्षात आणले. पण त्याच्याशी संबंधित काही अडथळे केंद्र सरकारच्या धोरणामुळे निर्माण झाले आहेत. शबरीमला येथे आणखी एक विमानतळ स्थापित करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. अशा पायाभूत सुविधांचा विकास चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर शबरीमलाचा प्रश्न पाहिल्यास शबरीमलाच्या प्रश्नावर आम्ही कोणताही नवीन दृष्टिकोन स्वीकारलेला नाही. 2006च्या LDF सरकारने स्वीकारलेला एक दृष्टिकोन आहे. ते म्हणजे प्रथा आणि परंपरेच्या मुद्द्यांवर त्यासंबंधी निर्णयांवर पोहोचण्यापूर्वी न्यायालयाने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी, विद्वानांशी आणि त्याचबरोबर समाजसुधारकांशी चर्चा केली पाहिजे. त्यावेळी हीच भूमिका घेण्यात आली होती. आम्ही आता तीच गोष्ट सांगितली आहे. सर्वोच्च न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नाचेच उत्तर आता दिले आहे. बाकीच्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय विचारेल तेव्हा सांगितल्या जातील. वेल्लापल्ली नटेसन एक सामुदायिक नेते आहेत. ते SNDP नावाच्या आपल्या केरळमधील सर्वात मोठ्या प्रबोधन चळवळीचा इतिहास असलेल्या एका संघटनेचे नेते आहेत. त्यांची काही टीका विवादास्पद ठरली आहे, पण त्यासंबंधी त्यांनी दिलेले स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण असे आहे: मी मुस्लिमांवर टीका केली नाही. मुस्लिम आणि आम्ही म्हणजे ते ज्या मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात, आमच्या दोघांची मोठी संयुक्त आंदोलनं येथे झाली आहेत. मला कधीही मुस्लिमांबद्दल वैरभाव नाही. मी मुस्लिम लीगवरच टीका केली. मुस्लिम लीगने केलेल्या गोष्टींबद्दलच बोललो. मुस्लिमांविरुद्ध नाही असे स्पष्टीकरण वेल्लापल्ली नटेसन यांनी दिले. मग असं स्पष्टीकरण ऐकल्यावर तुम्ही मुस्लिम लीगवर टीका का केली असं विचारण्याची मला गरज नाही. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप केला नाही. हेच वास्तव आहे. या केरळ निवडणुकांमधील 2 अत्यंत मनोरंजक आणि असामान्य गोष्टी. एक म्हणजे मतदार, दुसरं म्हणजे राजकारण. मतदार जवळपास निम्मे हिंदू आहेत, निम्मे अल्पसंख्याक आहेत. 45% हिंदू आणि मुस्लिम, 45% मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि 55% हिंदू. आता मुस्लिम आणि ख्रिश्चन UDFला जसं आमचा सर्व डेटा दाखवतो LDFच्या दुप्पट मतं आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन UDFला मतदान करत आहेत. तुमचा मुख्य पाठिंबा हिंदूंमधून येत आहे. आता भाजप तुमच्या हिंदूंना मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर त्याने आधीच उच्च जातीयांना मिळवलं आहे, हेच आम्हाला दिसून आलं आहे. LDF कडून भाजपकडे उच्चवर्णीय हिंदूंचा मोठा कल. तर या निवडणुकीत तुमचं मुख्य लक्ष कोण आहे? भाजप की UDF? कारण भाजप तुमचा मुख्य जनाधार, हिंदू जनाधार पोखरत आहे. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण केरळमधील आमच्या जनाधाराबद्दल बोललात. त्यात सुरुवातीच्या काळात हे सांगितलेली गोष्ट खरी आहे. सुरुवातीच्या काळात आम्हाला सर्वात जास्त पाठिंबा हिंदू वर्गाचा होता. अल्पसंख्याक समाजांमध्ये आमच्याबद्दल काही गैरसमज होते. त्याचाच एक भाग म्हणून त्या काळात आम्हाला थोडं दूर ठेवलं होतं. पण राज्याचा अनुभव, देशाचा अनुभव या सर्वांनी अल्पसंख्याकांना वेगळा विचार करायला लावला. राज्यात देशात अल्पसंख्याकांविरुद्ध झालेल्या सर्व हालचालींना आम्हीच तीव्र प्रतिकार केला आहे. इतकंच नाही तर अल्पसंख्याकांवर जातीय हल्ले होतात तेव्हा त्या जातीय हल्ल्यांना प्रतिकार करण्यासाठी, त्या जातीय संघटनांना प्रतिकार करण्यासाठी आमच्या कॉम्रेड्सनीच जीव दिला आहे. मग ते हे सगळं पाहत आहेत. जीव हे देतात, खटल्यांमध्ये हे अडकतात, तुरुंगात हे टाकले जातात, इतर प्रकारची दुःख हे सहन करतात. मग आम्ही यांच्यापासून दूर का राहत आहोत असा एक विचार त्यांच्या मनात साहजिकच आला. त्याचबरोबर देशभरात निर्माण झालेली समस्या, त्या टप्प्यावर भारत देशात CPIM आणि डाव्या पक्षांनी घेतलेली भूमिका, त्यामुळेही अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात विचार करण्यास भाग पाडले. या सर्वांचा एक भाग म्हणून आमच्या बाजूने एक चांगला बदल करून आला. म्हणजेच आधी आम्हाला दूर ठेवले होते असे वाटत असले तरी सर्वसाधारणपणे अल्पसंख्याकांमध्ये चांगली स्वीकारार्हता होती. आता आमचा अनुभव असा आहे की
आम्हाला अल्पसंख्याक समाजातील कोणत्याही घटकाशी संपर्क साधण्यात काहीच अडचण येत नाही. त्या समाजालाही आमच्याशी संपर्क साधण्यात काहीच अडचण येत नाही. मग सरकार म्हणून पाहिलं तर सरकार आणि अल्पसंख्याक समाज यांच्यात होणारा संवाद खूपच चांगला आणि मैत्रीपूर्ण आहे. त्यांच्या सर्व नेतृत्वासोबत चांगले संबंध जपले जात आहेत. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिंदू समाज चांगल्या प्रकारे LDF आणि CPIMला पाठिंबा देत आहे, हे खरं आहे. तो पाठिंबा आजही कायम आहे. या सर्वांना कोणत्या प्रकारे कमकुवत करून CPIM, डावे पक्ष आणि LDFला कमकुवत करता येईल, हे काँग्रेस आणि भाजप पाहत आहेत. आता भाजपने देशात सर्वात मोठे शत्रू म्हणून कम्युनिस्टांनाच पाहिले आहे. त्यांनी देशांतर्गत शत्रू म्हणून तिघांना मानले. एक म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट यांनाच त्यांचे अंतर्गत शत्रू म्हणून घोषित केले आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींनी स्वतः त्रिपुरातील निवडणुकीच्या विजयानंतर हा वैचारिक विजय असल्याचे म्हटले. त्यामुळे ते आम्हाला सर्वात महत्त्वाचे शत्रू म्हणूनच पाहतात. आम्ही जातीयवादाशी कोणतीही तडजोड करू शकत नाही. जातीयवादाबद्दल आम्ही एक चांगला, तडजोड न करणारा दृष्टिकोनच स्वीकारतो. भाजप हा राजकीय पक्ष RSSद्वारे चालवला जाणारा पक्ष आहे. RSS कट्टर जातीयवादी भूमिका घेते हे सर्वांना माहीत आहे. आम्ही नेहमीच जातीयवादाविरुद्ध तडजोड न करता भूमिका घेतली आहे. सर्व प्रकारच्या जातीयवादाविरुद्ध आम्ही ठाम भूमिका घेतो. केरळची परिस्थिती तपासल्यास केरळमधील लढत मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मतदारसंघातील विजयाची शक्यता पाहिल्यास ती UDF आणि LDF यांच्यात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी LDFचे प्रमुख प्रतिस्पर्धी UDF असतील. इथे केरळमध्ये भाजपला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही असे मला वाटते. एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. पण आम्ही भाजपला प्रमुख शत्रू म्हणूनच पाहत आहोत. का? जर भाजपने देशात प्रभाव प्रस्थापित केला तर ती केवळ जागा मिळवण्याची गोष्ट नाही. कोणत्याही प्रकारे प्रभाव प्रस्थापित करण्याची परिस्थिती जरी आली तरी देशाचे वातावरण बदलले. देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेत अडथळा येईल. त्यामुळे देशाची शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची गरज आहे. गेल्या 10 वर्षात केरळ हे जातीय संघर्ष नसलेलं, जातीय दंगल नसलेलं राज्य आहे. देशापासून पूर्णपणे वेगळी परिस्थिती केरळमध्ये आहे. इथे शांती आणि सलोखा नांदत आहे. केरळमध्ये राहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. या RSS आणि इतरांना प्रभाव मिळाल्यास ते वातावरण बदलले. आता आपण सर्वजण आपल्याला आवडणारे कपडे घालतो, आपल्याला आवडणारे अन्न खातो, आपल्याला आवडेल तसे जग, आपल्याला आवडणाऱ्या प्रार्थनास्थळांना भेट देतो. इथे त्या सर्वांचा अधिकार आहे. कोणीही कोणावर इतर निर्बंध लादू शकत नाही. हे वातावरण बिघडू नये असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही भाजपला मुख्य शत्रू मानतो. निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आम्ही UDFला मुख्य शत्रू मानतो. त्यांना पराभूत करणे हीच आमची मुख्य पद्धत आहे. त्याचवेळी भाजपला एकही मतदारसंघ मिळणार नाही असंही आम्हाला वाटते. तुम्ही म्हणताय की भाजप तुमचा मुख्य शत्रू आहे आणि तरीही तो इथला सर्वात महत्त्वाचा राजकीय विरोधक नाही. आणि तरीही तुम्ही कबूल कराल की तुमच्या राज्यात भाजपची उपस्थिती वाढत आहे. शिवाय मी राहुल गांधी म्हणतात की काँग्रेस आणि UDFला हरवण्यासाठी तुम्ही खरं तर भाजपसोबत एक प्रकारचा सामंजस्य करार करत आहात. राहुल गांधींबद्दल न बोललेलंच बरं. ते मी मागच्या एका पत्रकार परिषदेत म्हणालो, पाहून किंवा अनुभवूनही काहीही न समजणारे व्यक्ती आहेत. ते आहेत राहुल गांधी. कारण राहुल गांधी आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचं नेतृत्व भाजपची B टीम म्हणून काम करत आहे. मी असं का म्हणतोय? राहुल गांधी आणि काँग्रेसने दिल्लीत जे केलं ते तपासलं तरी पुरेसं आहे. उत्तर भारतातील दिल्ली हे भाजपमुक्त असलेलं एक ठिकाण होतं. तिथे भाजपसाठी सोयीस्कर परिस्थिती निर्माण करून आणि भाजपला जिंकून येण्याची संधी राहुल गांधी आणि काँग्रेसनेच दिली. केजरीवालांविरुद्ध जोरदार कारवाई. जेव्हा केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील सदस्याला अटक झाली तेव्हा केजरीवालांना का अटक केली जात नाही असा प्रश्न विचारणारे तेच होते काँग्रेस. जेव्हा केजरीवालांना अटक झाली तेव्हा टाळ्या वाजवणारे आणि फटाके फोडणारे तेच होते काँग्रेस. आता न्यायालयाने केजरीवालांना निर्दोष मुक्त केलं आहे. खरं तर जेव्हा भाजपच्या तोंडावर चपराक बसते तेव्हा ती काँग्रेसलाही बसते. तिथे निवडणुका आल्या.
काँग्रेसची शक्यता काय आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण भाजपला येण्याची सोय होईल अशा प्रकारे आपल्या केजरीवाल आणि आपला विरोध करण्याची भूमिकाच काँग्रेसनं घेतली ना. त्यामुळे भाजपला सत्तेत यायला सोपं झालं ना. त्यामुळेच तर भाजपचा बी पक्ष म्हणून अधोगती झाली. या स्थितीपर्यंत पोहोचले ना. आता हरियाणा तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. हरियाणात भाजप जिंकून येईल असा कुणी अंदाज लावला होता का? भाजपने सुद्धा तसा अंदाज लावला नव्हता. पण का? आजच्या भारतात आपल्या देशाची परिस्थिती पाहता भाजपचा सामना करण्यासाठी भाजप व्यतिरिक्त पक्षांपैकी कोणत्याही एका पक्षाने ठरवलं तर तेवढ्यानं शक्य होणार नाही. भाजप व्यतिरिक्त पक्षांची एक व्यापक एकजूट हवी आहे. त्याच एकजुटीच्या विरोधातच काँग्रेसनं हरियाणात काम केलं ना. त्यामुळेच ज्यांना एकत्र ठेवायला हवं होतं त्यांना एकत्र ठेवता आलं नाही ना. त्याचा फायदा तर भाजपलाच झाला ना. त्याचा परिणाम असा झाला की भाजपला फायदा मिळाला नाही का. याचंच एक दुसरं रूप बिहारमध्ये पाहायला मिळालं ना. बिहारसह इतर राज्यांमध्ये निवडणुका होत असताना तिथली परिस्थिती गढूळ करण्याचंच काम काँग्रेस आधी करते नाही का. परिस्थिती चिघळली तर भाजपसाठी अनुकूल परिस्थिती होईल ना. त्यानंतर हे नंतर एकत्र येतील. तोपर्यंत परिस्थिती खराब झाली ना, भाजपसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली ना, भाजपला जिंकता आलं ना. अशाच प्रकारचा दृष्टिकोन यांनी नेहमीच स्वीकारला आहे. ते देशाच्या इतर भागांमध्ये दिसत आहे. केरळमध्ये तर पूर्वी जनसंघ आणि भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा अनुभव केरळच्या काँग्रेसला आहे. तेच आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही आर्थिक नाकेबंदीबद्दल बोलत राहता. केंद्रात भाजप सत्तेत असेल आणि तुम्ही इथे असाल तर केंद्रातून राज्याला निधी कोण देणार? त्यामुळे राज्याला त्रास होईल का? ही केरळची मोठ्या प्रमाणात होणारी उपेक्षा आहे ना. आपली केरळची परिस्थिती पाहिली तर केरळची लोकसंख्या राष्ट्रीय लोकसंख्येच्या 2.5% आहे. आपल्याला मिळणारा कराचा वाटा फक्त 1.9 आहे. मग लोकसंख्येच्या प्रमाणात कराचा वाटा मिळत नसल्याने मोठी घट आहे ना. आम्हाला मिळणारे सामान्यपणे मिळायला हवे असलेले वाटे मोठ्या प्रमाणात कमी केले जात आहेत. हे सगळं केरळ अनुभवत आहे. कर्ज घेणं हे साधारणपणे एका राज्याच्या विकासासाठी असतं ना, इतर खर्चांसाठी नाही ना. विकासाच्या भांडवली खर्चासाठीच तर त्या कर्जातील पैसे खर्च केले जातात ना. 90% जास्त विकासाच्या भांडवली खर्चासाठी वापरले गेले आहे. असं हक्काचं कर्ज घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यात कपात केली जात आहे. आर्थिक क्षेत्रात एक प्रकारची नाकेबंदी. त्या बाबतीत आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं, काहीच उपयोग झाला नाही. आंदोलनाकडे वळलो, काही उपयोग झाला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाला केरळच्या युक्तिवादात तथ्य आढळलं. अशा प्रकारे ते प्रकरण घटनापीठाकडे गेलो. आता ते घटनापीठाच्या तपासणीखाली आहे. हा आमचा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या बाजूने केरळच्या बाबतीत संघीय तत्वांचे उल्लंघन करणारा हस्तक्षेप होत आहे. तुमचं सरकार आणि पक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी, चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी, इतर सामाजिक सेवा, सुरक्षा इत्यादींसाठी ओळखले जातात. पण या राज्याचा विकास दर दक्षिणेकडील सर्व राज्यांपेक्षा कमी राहिला आहे आणि तरुणांमधील बेरोजगारी 40% आहे. तरुणांना तुमच्या पक्षासोबत राहण्यासाठी, तुमच्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही पुरेसं केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि राज्याची प्रगती सुरू ठेवण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या पुरेसं केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आमच्या राज्यांतर्गत उत्पादनात चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे. त्या सुधारणेची आकडेवारी आता माझ्याकडे नाही. एवढंच ते मी तुम्हाला देऊ शकलो असतो. खरं तर हे चांगल्या दराने विकसित होणारं राज्यांतर्गत उत्पादन आहे. आमचं स्वतःचं कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न वाढल्यामुळेच अशा प्रकारचे अनेक अडथळे आणि निर्बंध असूनही आम्ही तग धरू शकलो. खरं तर केंद्राची मदत व्यवस्थित मिळाली असती तर केरळला कोणतीही आर्थिक समस्या आली नसती. आता इतकी चांगली प्रगती झाली आहे. आपण आकडेवारी तपासली तर 2011 ते 16 हा UDF सरकारचा काळ होता ना. 2011 पासून 16 पर्यंत 2 लाख कोटींची वाढ झाली होती. जेव्हा 21 साल आलं तेव्हा 16 ते 21 हा LDFचा काळ आहे. पण आम्हाला ज्या संकटाला सामोरे जावे लागले ते खूप मोठे होते ना. इथे शतकातील महापूर, त्यानंतर आलेली अत्यंत तीव्र मॉन्सूनची आपत्ती आणि मग जगभरात झालेल्या कोविडचा परिणाम. या सगळ्याच्या आधी आलेले ओखी
आणि निपाह हे सर्व केरळवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम करणारे घटक आहेत. तरीही त्या टप्प्यात आम्हाला 2 लाख कोटींची वाढ झाली. पण 21 वरून 26 वर पोहोचल्यावर ही सामान्यतः दिसणारी 2 लाखांची वाढ नाही. आम्ही आता जवळपास 7 लाख कोटींची वाढ केली आहे. त्या प्रकारची उत्कृष्टता आमच्या या बाबतीत पाहता येते, हे एक सत्य आहे. तुम्ही अर्थातच म्हणाल की तुमचा पक्ष किंवा LDF बहुमत मिळवणार आहे. पण अशा परिस्थितीत काय होईल जिथे LDF आणि UDFला जवळपास सारखीच मतं मिळतील? नाही आणि स्थापन करण्यासाठी पुरेशा नाहीत. माफ करा, जागा आणि सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा नाही. तशी कोणतीही शक्यता नाही. आम्ही यावेळी मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवून जिंकणार आहोत. तुमच्यापैकी कोणालाही कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. केरळ बदलले आहे. चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. ही प्रगती अजूनही हवी आहे अशी सर्व लोकांची इच्छा आहे, राज्याची इच्छा आहे. त्यामुळे मागच्या वेळी 99 जागा होत्या. त्यापेक्षा जास्त जागा मिळवून यावेळी विजय मिळवणार आहोत. जनता आमच्या सोबत आहे. शेवटचा प्रश्न. केरळमध्ये 50% जवळपास 46% अल्पसंख्याक असूनही ते सर्वात शांततापूर्ण सहअस्तित्व असलेल्या राज्यांपैकी एक आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू सर्वजण ज्या प्रकारे शांततेने राहतात आणि शांततेने संवाद साधतात त्याबद्दल आम्ही केरळचे कौतुक करतो. ते भारतातील सर्वात धर्मनिरपेक्ष राज्यांपैकी एक आहे. खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण आहे. भाजप काय म्हणत आहे याबद्दल मुस्लिम थोडेसे चिंतित असल्यामुळे आता ते धोक्यात आहे का? ख्रिश्चन मुस्लिमांबद्दल थोडे चिंतित आहेत. जवळजवळ 50% असलेल्या समाजात शांततापूर्ण सहअस्तित्वाचं हे अद्भुत उदाहरण तुम्ही कसे टिकवून ठेवणार आहात? हिंदू 54% आणि मुस्लिम व ख्रिश्चन 46%. पण शांततापूर्ण आता हे धोक्यात आहे का? केरळमध्ये नकारात्मकता आणि हिंसाचार येण्याचा धोका आहे का? केरळमधील बहुसंख्य आणि अल्पसंख्याक गटांमधील बहुसंख्य लोक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे आहेत. इथे सांप्रदायिकतेचा प्रभाव अगदी कमी आहे. सांप्रदायिक शक्तींना यापैकी अनेक गोष्टी हव्या असतील, पण राज्याची शांतता आणि सुव्यवस्था तशीच टिकून राहावी अशी सर्वांची इच्छा आहे. आता आपल्या केरळचा अनुभव घेतला तर जातीभेद आणि धर्मद्वेष यांशिवाय सर्वांनी बंधुभावाने राहावे, सर्वजण ब्रदर्स अँड सिस्टर्स याच पद्धतीने इथे गोष्टी पुढे जात आहेत. शिवाय कोणतीही गोष्ट घेतली तरी त्यात परस्पर सहकार्य दिसेल. आता हा ओणमचा सण, मुस्लिम आणि ख्रिश्चन सुद्धा त्या ओणमच्या उत्सवात सहभागी होतात. आताच रमजान ईद झाली, त्यात केरळमधील इतर धर्मीयही सहभागी होतात. तो केवळ मुस्लिमांचा सण म्हणून राहिलेला नाही. अनेक घरांमध्ये तो दिवस ईदचा एक छोटासा भाग म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. ख्रिसमस येतो, ईस्टर येतो, त्यावेळी त्या सगळ्याचा भाग म्हणून सर्वजण सहभागी होण्याची प्रथा आहे. आपले इतर सण उत्सव एका विशिष्ट धर्मसमूहाच्या सण उत्सवात, तो प्रार्थनास्थळाचा कार्यक्रम असो, प्रार्थनास्थळाच्या कार्यक्रमात इतर धर्मसमूहाचे लोक सहभागी होण्याची परिस्थिती आहे. अशा प्रकारे एक उदात्त धार्मिक सलोखा केरळमध्ये टिकून आहे. याला धोका पोहोचवावा असा विचार करणारे लोक आहेत, पण धोका पोहोचवणं तितके सोपे नाही. धर्मनिरपेक्षतेची ताकद इतकी खोलवर रुजलेली आहे आणि डाव्या पक्षांचा प्रभाव हीच या सगळ्याची गॅरंटी आहे. त्या डाव्या पक्षांच्या प्रभावामुळे, डाव्या पक्षांच्या ताकदीचा भाग म्हणूनच ही धर्मनिरपेक्षता अशी टिकून आहे. कोणत्याही प्रकारची जातीयवादी चळवळ आली, ती कशीही असली तरी तिचा प्रतिकार करण्यासाठी डावे पक्ष पुढे येतील. तिथेच मी आधी म्हटल्याप्रमाणे अनेक साथीदारांनी प्राण देऊन संघर्ष केलेली ही भूमी आहे. अशा प्रकारे ती धर्मनिरपेक्षतेची शक्ती बनली आहे. आम्ही त्याचे रक्षण नक्कीच करू. कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. खूप खूप धन्यवाद, आभार.